मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे शेतातील पाण्याची विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या 32 वर्षीय शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास समोर आले। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर। ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवी पेठ पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। सोमनाथ कांतीलाल मोरे वय वर्ष 32 असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे। मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमनाथ मोरे हे वडवळ तालुका मोहोळ येथे कुटुंबासह वास्तव्यास असून शेती करून उदरनिर्वाह करत होते। त्यांचं कुटुंबीय सुद्धा शेतातील वस्तीवरच राहत होतं। मंगळवारी सायंकाळी शेतातील विहिरीवरील पाण्याची विद्युत मोटार सुरू करण्यासाठी सोमनाथ शेतात गेले होते। मात्र बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने त्यांची पत्नी काजल मोरे या त्यांचा शोध घेण्यासाठी विहिरीजवळ गेल्या। तेव्हा मोटारच्या विद्युत नियंत्रण पेटीजवळ सोमनाथ बेशुद्ध अवस्थेत पडलेले असल्याचं त्यांना दिसून आलं। त्यांनी तातडीनं आरडाओरडा करून वस्तीवरील इतर कुटुंबियांना याची माहिती दिली। यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत सोमनाथ यांना तात्काळ खाजगी वाहनातून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे दाखल केलं। मात्र तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं। या प्रकरणी मृताचे भाऊ रवींद्र कांतीलाल मोरे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून घटनेचा पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत।